मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय मंडळावर वर्णी लागण्याची शक्यता। 3 निवडणुकांमध्ये भाजपच्या 100 पेक्षा अधिक जागा निवडून आणल्यामुळे दिल्लीत वजन वाढलं। नियुक्तीला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाण्याबाबत हालचाली सुरू। फडणवीसांकडून आवरावर सुरू। सर्व गोष्टींचा निपटारा करून फडणवीस दिल्लीला रवाना होतील। खासदार संजय राऊत यांचा दावा। आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्यानं सांगतो, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुठेही जाणार नाही। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी मवियात आहे आणि पुढेही राहणार। खासदार संजय राऊतांचा दावा। त्या भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो असं माझं मत आहे। मी वारंवार सांगितलं आहे। माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, सगळे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, रोहित पवार आहेत, हे सगळे ठाम आहेत। मुंबई महापालिकेमध्ये ज्यांचा वाद त्यांनीच सोडवावा। मुंबई महापालिकेतील वादावर भाजप पक्षश्रेष्ठींची भूमिका। महापौर, शिक्षण समिती सभापती, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांवर समन्वय राखण्याची जबाबदारी। पुढील महिन्यात उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। 16 आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये 2 दिवसांचा दौरा। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राहणार उपस्थित। ठाकरे मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात देखील सहभागी होणार। आमदार आदित्य ठाकरे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर। सायंकाळी 4:30 वाजता लोटे औद्योगिक वसाहतीची करणार पाहणी। उद्योजकांशी संवाद साधून जाणून घेणार समस्या। सनातन धर्मावर टीका करणं हा काँग्रेसचा अजेंडा। खासदार श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात। काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सनातन मुर्दाबादच्या दिल्या होत्या घोषणा। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यानंतर राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून घोषणा। काँग्रेस नेते राहुल गांधींनी बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यावर थेट सवाल विचारल्यानं भाजपच्या पायाखालची जमीन सरकली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपला टोला। भाजप सरकारच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्यामुळे जनता त्यांच्या सत्तेला कंटाळली। त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी जनता सरसावली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर। पत्रादेवीतील हुतात्मा स्मारकाचं आणि संग्रहालयाचं राजनाथ सिंग उद्घाटन करणार। उद्या इन्सुली चेकपोस्ट ते पत्रादेवीपर्यंत अवजड वाहतुकीवर बंदी। राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली शपथ। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शपथविधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष यांची उपस्थिती। कार्यालयीन वेळ सुरू झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या। भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर ॲक्शन मोडवर। कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत घेतला आढावा। वेळेत कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावणार कारणे दाखवा नोटीस। शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची अट राहणार नाही। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मोठी घोषणा। आदिवासी शासकीय विद्यालयातील शासन निर्णयाला स्थगिती। वयाची अट रद्द करण्यासाठी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन। आदिवासी विकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम। इतर सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका। कच्च्या साखरेच्या आयातीच्या नियमात बदल। आयातीच्या तारखेपासून 2 महिन्यात कच्च्या साखरेला रिफाईन करून विकावी लागणार। साखरेच्या वाढत्या किमतीसोबतच साठवणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। साखरेच्या दरवाढीमध्ये 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा शेतकरी नेते राजू शेट्टींचा आरोप। कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी झाल्याचा दावा। पुण्याच्या जुन्नरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी यांचं वक्तव्य। साखर महाग झाल्यामुळे चहाच्या एका कपाची किंमत 15 रुपये। लोकांनी चहा प्यायचं की नाही? चहा पिणं ही देशद्रोह आहे असं भाजप नेते म्हणतील। खासदार संजय राऊत यांचा हल्ला।
खासदार कंगना रनौत यांना गांभीर्यानं घेऊ नका. साखर महागली त्यावर कंगना का बोलत नाही? चहावरही कंगनानं बोलावं. खासदार संजय राऊतांचा सवाल. सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यामध्ये साखर खरेदीसाठी सभासद शेतकऱ्यांची झुंबड. कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी माफक दरामध्ये दिली जाते 50 किलो साखर. साखरेच्या दरवाढीनंतर कांद्याचे दरही कडाडले. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याचे घाऊक दर 15 ते 20 रुपयांवरून 40 ते 45 रुपयांवर, तर किरकोळ बाजारामध्ये दर 30 ते 40 रुपयांवरून 60 ते 70 रुपयांवर. पुढील 2-3 महिने दर तेजीत राहण्याची शक्यता. महागाईवर केंद्र सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. साखरेचे भाव प्रचंड वाढलेत. साठवणुकीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. काही लोकांचं भलं करण्यासाठी नियम बदलले जात असल्याचा सपकाळ यांचा आरोप. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर 27 ऑगस्टला मुंबईत करणार आंदोलन. आंदोलनापूर्वी तुपकरांना पोलिसांची नोटीस, तर नोटिशीला घाबरत नाही, आंदोलन करणारच. रविकांत तुपकर यांची भूमिका. मनोज जरांगेंनी ओबीसी उपवर्गीकरणाची मागणी करावी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची जरांगेंना विनंती. 100% मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी करायचं असल्याची हरिभाऊ राठोड यांची टीका. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा शासन निर्णय जाहीर. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागातील निधीचा वापर. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना दिलं निवेदन. राज्यातील कंत्राटदारांनी घेतली राज ठाकरेंची भेट. कंत्राटदारांनी राज ठाकरेंकडे मांडली कैफियत. मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडणार असल्याची राज ठाकरेंची ग्वाही. तर गुजराती कंत्राटदारांना पैसे कसे मिळतात? संदीप देशपांडेंचा आरोप. कामाची देयकं देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं, मात्र केवळ आश्वासन दिलं. सरकार मराठी माणसाचं भविष्य संपवण्याच्या मागे असल्यामुळे राज ठाकरेंची भेट घेतली. निवडून यायची लायकी नव्हती, आमच्या भरोशावर निवडणूक जिंकली, कंत्राटदारांचा दावा. मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेचा परप्रांतीय रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा. मराठी न बोलणाऱ्या आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो चालते व्हाचा इशारा. पोलिसांनी काढले मनसेनं लावलेले बॅनर. वसईतील रेल्वे कॅन्टीनमध्ये मराठी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तीला जेवण देऊ नका. एक व्यक्ती परप्रांतीयाला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर एका व्हिडिओमध्ये मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा मराठी भाषकाचा दावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मराठी भाषकांचा संताप. बदलापूर नगरपालिका प्राधान्यानं मराठी फेरीवाल्यांना अधिकृत परवाने देणार. अनधिकृत हातगाड्या थेट तोडल्या जाणार. भाजप नगरसेवकानं व्हिडिओ पोस्ट करून दिला इशारा. बदलापूरमध्ये एकाच व्यक्तीच्या 11 हातगाड्या असल्याची माहिती आणली समोर. नालासोपाऱ्यातील वाकणपाडा परिसरामध्ये चायनीजसाठी ठेवलेल्या भातामध्ये सापडलं उंदीर. जमजम शीख पराठा तबेला चाय हॉटेलमध्ये एफडीएकडून तपासणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हॉटेलमधील स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित. नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरामध्ये कामगारांचं आंदोलन. पीएफसह आपल्या विविध मागण्यांना घेऊन महिंद्रा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांचं आंदोलन. अहिल्यानगरच्या मनमाड महामार्गाच्या दूरवस्थेविरोधात आंदोलन. रस्त्यावर बसून सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांचं आंदोलन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावत नोंदवला निषेध. महामार्गाचं रखडलेलं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी. यवतमाळच्या एसटी आगारामध्ये खड्डेच खड्डे. चालक आणि वाहकांचा अडचणींशी सामना. दरम्यान एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करत बुजवले खड्डे. मुंबईमध्ये मलबार हिल परिसरामध्ये चेंबर कसल्यामुळे निर्माण झालेला खड्डा बुजवला. वर्षा निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला होता मोठा खड्डा. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम केवळी गावामध्ये 2 वर्षांपासून बीएसएनएलचा टॉवर बंद. नेटवर्क अभावी ग्रामस्थांचा संताप. टॉवर सुरू करा, नाहीतर तो भंगारात विकून रस्त्यावरील खड्डे बुजवू. ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. कोल्हापूरमध्ये ई चलान रद्द करण्यासाठी वाहतूकदारांचं अनोखं आंदोलन. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदारांनी घुसवल्या बसेस. नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकांचं आरटीओ कार्यालयावर आंदोलन. आरडीओकडून सुरू असलेल्या कारवाईचा आंदोलन करून निषेध. आरडीओकडून सुरू असलेल्या दंडाची कारवाई थांबवण्याची मागणी. शैक्षणिक वर्ष उलटूनही राज्यातील अल्पसंख्याक शाळांना 2025-26चा पायाभूत सुविधांचा निधी उपलब्ध नाही.
अल्पसंख्याक संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। 450 अल्पसंख्याक शाळांचा 45 कोटी रुपयांचा निधी मिळणे बाकी। पालघर जिल्ह्यातील मासवणमधल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये पहिली शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू। महिनाभरामध्ये 2 मृत्यू झाल्यामुळे चौकशी करून कारवाई करण्याची पालकांची मागणी। पालघर जिल्ह्यातील मासवण आदिवासी सेवा मंडळ संचलित आश्रमशाळेतील सुविधांचा प्रशासनाकडून आढावा। जिल्हा प्रशासनाकडून आश्रमशाळेची पाहणी। संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस। अमरावती बाल रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर धुळ्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर। 4 वर्षांपासून फायर ऑडिट झालं नसून 2022 नंतर रुग्णालयाचंही ऑडिट झालं नसल्याचं समोर। तर वारंवार सांगूनही संबंधित विभागानं दखल न घेतल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची 48 तासामध्ये तपासणी करा। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश। पोषण आहाराचा दर्जा उत्तम आणि सुरक्षित राहण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे निर्देश। नागपूरच्या गोधनी गॅस गळती घटनेच्या चौकशीसाठी 6 सदस्यीय समितीची स्थापना। जिल्हाधिकारी कुमार विश्वास यांनी गोधनीमधील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली। प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर प्रशासकीय अधिकारी असणार समितीत। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये शिक्षकांच्या बदलीवरून वाद। मलवडी आणि पांगरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदली विरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक। बदली रद्द करा अन्यथा 77 विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचा इशारा। पालघरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचं सांगून हॉटेल चालकाला दमदाटी। भर रस्त्यामध्ये 2 मद्यपींकडून हॉटेल चालकाला धमकी। कुणाल भोईर आणि जयेश भोईरवर गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये गुटखा, पान मसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर एफडीएची कारवाई। 44,000 पॅकेटसह 50,54,000 किमतीचा मुद्देमाल जप्त। भंडाऱ्याच्या आष्टीमध्ये कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा। कोंबड्यांच्या झुंजीवर लावली जात होती पैज। पोलिसांनी 13 जणांना घेतलं ताब्यात। 2 कोंबडे, झुंजीसाठीचं साहित्य आणि 7 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये 15 कोटींच्या 100 नव्या कार। अदानी एंटरप्राइजेसचे संचालक प्रणव अदानी यांचं मुंबई पोलिसांसाठी मोठं योगदान। सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा उद्देश। कोल्हापूरमध्ये एकाच दिवशी गणपती आगमन करण्याच्या शासन निर्णयाला विरोध। आधीपासून वाद्यपथक, साऊंड बुकिंग केल्यामुळे एकाच दिवशी आगमन शक्य नसल्याचं गणेश मंडळांचं मत। धुळ्यातील कानबाई उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 6 डीजे चालकांवर कारवाई। सण उत्सव शांततेत आणि डीजे मुक्त पद्धतीनं साजरे करण्याच्या दिल्या होत्या सूचना। कानबाई विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आल्याचं निदर्शनास। मुंबईतल्या रस्त्यांवरील कचऱ्याबाबत उच्च न्यायालयाची महापालिकेवर नाराजी। पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्षात मोठी तफावत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। रस्त्यांवरील कचरा न उचलल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। कांजूरमार्ग कचराभूमीवरील दुर्गंधीची देखील दखल। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील क्रिकेटच्या समस्या सोडवण्यासाठी 8 क्रिकेट क्लबकडून MCAकडे मदतीची मागणी। मैदानातील पाण्याची समस्या, खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, स्वच्छतागृहांची सुविधा आदी समस्यांबाबत हस्तक्षेप करावा। MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याकडे मागणी। ओंकार हत्तीमुळे गोव्याच्या पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं, बागायतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वन कर्मचारी ओंकार हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून